व्यासपीठावरील मान्यवर व इथे उपस्थित जमलेले सर्व बंधू, मी माझी कविता सादर करणार आहे. तर त्या कवितेविषयी अगदी थोडीशी प्रस्तावना. भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये अनेक लोकांनी परिणाम आणि भारत स्वतंत्र. या स्वतंत्र भारताच्या समोर अनेक आव्हानं होती आणि त्यामधीलच एक आव्हान होतं दहशतवाद. मग दहशतवाद हा निर्माण झाला कशामुळे? तर समाजामध्ये जो जमातवाद आहे, जमातवाद म्हणजे काय? तर आपल्या धर्माविषयी, जमातीविषयी थोडासा संकुचित विचार करणं. प्रदेशवाद का निर्माण झाला? तर आपल्या प्रदेशाविषयी थोडासा संकुचित विचार करणं. म्हणजे आपल्या प्रदेशाला, आपल्या जातीला अवाजवी महत्व दिलं आणि यातून निर्माण होतो जमातवाद आणि प्रदेशवाद आणि त्यातून निर्माण झाला दहशतवाद. मग दहशतवाद जो आहे, या दहशतवादाची परिणाम अतिशय वाईट आहे. कारण दहशतवादामध्ये आपली जर नागरिक आहेत, त्याच्यामधील सर्वसामान्य नागरिक, लहान मुलं ही बळी जातात. एवढेच नव्हे तर जे आपले रक्षण करणारे जवान आहेत हे सुद्धा बळी जातात. आणि हा थोडा दहशतवादाचा परिणाम चालू आहे. या परिणामावरती मी माझी कविता व्यक्त केलेली आहे. कवितेचं नाव आहे दहशतवाद आणि युद्धे कधी होणार बंद. दहशतवाद युद्धे कधी होणार बंद. लोकांना सुटकेचा कधी मिळणार बंद. दहशतवाद युद्धे कधी होणार बंद. लोकांना सुटकेचा कधी मिळणार बंद. आतंकवादाला निष्पाप मुले पडतात बळी. आतंकवादाला निष्पाप मुले पडतात बळी. जिवंत राहिली तर होतात अनाथळी. जिवंत राहिली तर होतात. काय अधिकार कोणाला? काय अधिकार कोणाला त्यांचे जीव घेण्याचा? काय अधिकार त्यांना? काय अधिकार कोणाला त्यांचे जीव घेण्याचा? खुशी हिरावून घेऊन डोळ्यात असले देण्याचा. खुशी हिरावून घेऊन डोळ्यात असले देण्याचा. दहशतवाद युद्धे कधी होणार बंद. देशाला सुटकेचा कधी मिळणार बंद. शांतता राखण्यास सैनिक, शांतता राखण्यास सैनिक सदैव तयार. शांतता राखण्यास सैनिक सदैव तयार. पण सीमेवर लढताना गतप्राण काही वीर महान. पण सीमेवर लढताना गतप्राण काही वीर जवान. पुत्र विरहाने माता धाय फोडते घडी घडी. पुत्र विरहाने माता धाय फोडते घडी घडी. अजून किती फुटणार पांगड्या स्मशानावरी. अजून किती फुटणार पांगड्या स्मशानावरी. दहशतवाद युद्धे कधी होणार बंद. दहशतवाद युद्धे कधी होणार बंद. देशाला सुटकेचा कधी मिळणार बंद. देशाला सुटकेचा कधी मिळणार बंद. दहशतवाद युद्धे कधी होणार बंद. दहशतवाद युद्धे कधी होणार बंद. दहशत